टीडीआरचा घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं आहे किंवा या लोकशाही न्यूजवर तर जोरदार चालली होती. तिथे फोटो माझा लावला होता, जसं काय हा टीडीआर घोटाळा गणेश नाईकनेच केला. डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा. ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली. आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाभाई आणि कंपनी आहे. हे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे. तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या. आणि मग मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यांना टीडीआर देण्यात यावा आणि ती ऑर्डर सुद्धा माननीय आयुक्तांकडे त्याने आणली. तरी सुद्धा आयुक्तांनी काय त्याच्यात काय म्हणजे कारवाई केली नव्हती. परत ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्ये परत ते मग सुप्रीम कोर्टातून सुद्धा त्याने ऑर्डर आणली. आता बाब अशी आहे की ही जी ज्या पर्पजसाठी ही टीडीआर देण्याचं ठरलं तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या डीपी प्लॅनमध्ये गार्डन म्हणून त्याचा उल्लेख केला. ऑलरेडी तो संजय गांधी उद्यानाचाच भाग होता. म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काय संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जायला कोणाला मनाई नाहीये. सगळी जनता जाते आणि इकडे जाताना तर पैसे पण लागत नाहीत कुठल्या या ठाण्याच्या भागामध्ये. असं असताना लोकांचं म्हणणे असं, तुम्ही मगाशी बघितलं की सेव्ह एसजीएनपी असे जे काही लोक आले होते त्यांचं म्हणणे की या ठिकाणी झाडं तोडतायत, कुंपण घालतायत वगैरे वगैरे वगैरे. इको सेन्सिटिव्ह झोन मधली जागेचा टीडीआर दिला जात नाही असा माझा समज. आता हा टीडीआर ऑलरेडी तिथे ती मोकळीच जागा होती. मला ते काही लोकांनी विचारल्यानंतर भारताला काय त्याला मोबदला काहीतरी मिळाला पाहिजे होता कोणाला, डायाबाई कंपनीला. मी म्हटलं विनोदानेच म्हटलं की पण त्या डायाबाईंनी आणि कंपनीनं तिथे ऑक्सिजन पार्क करायला पाहिजे होता, सुगंधी पार्क करायला पाहिजे होता आणि 50 रुपये 100 रुपये एंट्री ठेवायला पाहिजे, म्हणजे त्यांचं उत्पन्न सुरू झालं असतं. आता हे 2700 कोटी तो 4000 कोटीचा आहे. टीडीआर कितीचा आहे, तिची वर्थ किती आहे, 4000 कोटीची. ज्या ठाणे महानगरपालिकेच्या नागरिकांना ज्या जागेचा वापरच होणार नाही, पूर्वी खुली हवा ती पूर्वी पण मिळत होती, ज्याचा वापरच होणार नाही अशा जागेकरता ठाण्याच्या लोकांनी या टीडीआर म्हणजे काय, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार. मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा. आता ठाण्यातले लोक पण कोर्टामध्ये जाणार आहेत. आमच्या नवी मुंबईमध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे. ते लोकांनी सगळी तयारी केली आणि बहुतेक 4-5 दिवसामध्ये ते रजिस्टर करतील. रजिस्टर होणं, त्याच्यानंतर ते सुनावणीला येणं, मग त्याच्यावर स्थगिती मिळणं वगैरे हा प्रोसेस आहे. परंतु जनता जागृत आहे. मी त्या लोकांचं अभिनंदन केले. त्या लोकांचं कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे. आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती. आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका. पण मी या गोष्टीच्या विरोधात. आता त्या दिवशी म्हणजे लोकशाहीचे गणेश नायडू ना बालक, तर त्यांना कोणी संजू नायकांनीच फोन केला, अरे क्या साहेबांचे फोटो लावला आणि 2700 कोटी रुपयाचा टीडीआर घोटाळा, तर त्यांनी ते विचारांनी बंद करायला लावलं. मला समजलं मिळणार चालू ठेवा की गणेश नाईकने किती भ्रष्टाचार केला लोकांना समजू द्या, फोटो सहित चर्चा होऊ द्या. चर्चा झाल्याशिवाय या गोष्टीला न्याय मिळणार नाही. आणि मग
आता मग माझं म्हणणं ते एवढंच आहे. आता कोणी त्याने मनोज प्रधान मगाशी बोलला की वन खातं गेले. वन खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रोसेस केल्या, पण काही लोकांनी दिरंगाई केली. तर काही लोकांनी दिरंगाई केली की तुम्ही पण शोधून काढा जरा. काय तुम्हाला सुद्धा काम पाहिजे की नाही थोडंसं शोधण्याचं. एक त्याच्यामध्ये बाळकुंचे निवासी ठाणेकर हे सगळे या ठिकाणी आंदोलन करून झालं, मात्र कोण ऐकत नाही. हे बघा, बाब अशी आहे की डेटा सेंटर निर्माण करणं ही आपल्याकडचं डेटा सेंटर. आता आपल्याकडे जगातल्या दुसऱ्या देशातल्या लोकांचा सुद्धा जो माहितीचा साठा आहे तो इथं होणार आहे. मला सुरुवातीला वाटलं की आपल्या देशातलीच डेटा सेंटर आपल्या देशात राहावा. आता डेटा सेंटरच्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात वीज लागते त्या डेटा सेंटरला, पाणी लागतं आणि त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते आणि त्याचे जे फॅन चालतात त्याचं आवाज म्हणजे नॉईज पोल्युशन तिथं होतं. डेटा सेंटर पाहिजे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची इच्छा आहे, परंतु नागरी वस्तीमध्ये तो नागरिकांच्या जीवनाला बाधकच होईल असं माझं मत आहे. ते माझं व्यक्तिगत मत आहे आणि म्हणून त्यांचं दिलेलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मी निदर्शनास आणून त्यांच्या व्यथाकथा आणि मी त्यांना सांगितले की शेवटी नुसती प्रशासक यंत्रणेकडून किंवा पॉलिटिकल अँगलने तुम्ही प्रयत्न करतानाच त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे कोणी त्या घटकांनी. आणि मी त्यांना आपल्यासमोरच सांगितले त्यांना म्हणजे तिन्ही स्तरावर तुम्ही प्रयत्न करा. न्यायालयाला निश्चितपणे जर एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन त्याच्यामुळे जर का त्या ठिकाणी लोकांच्या जीवनावर परिणाम होणार असेल तर माननीय न्यायालय त्याला निश्चितपणे लोकांना प्रतिसाद देईल. ठाण्यातला एक तिसरा विषय आहे म्हणजे मला ज्या ठिकाणी बोलवलं तुम्ही सन्मानानं ऍज पर प्रोटोकॉल मी गेलेलो आहे. आता कोणी का नाही गेलं मला नाही माहिती. परिवहन मंत्र्यांचा काल कार्यक्रम होता, तुम्हाला निमंत्रण होतं पण आपण नव्हतं. कुठे कार्यक्रम झाला? तिथेच गडकरीमध्ये. कसला कार्यक्रम होता? नाही, माझं मला आमंत्रण आलं का? मला आलं होतं का? नाही. निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे म्हणजे याचा अर्थ काय आमंत्रण पोचतं असं नाहीये. आता हे आम्ही माझी दोन्ही पी आहेत आणि ओएसडी आहेत, आम्हाला आमंत्रण नाही आलं. आणि दुसरे ठीक आहे तर तो उत्तर भारतीयांचा तो काय रिक्षाचा काय म्हणजे त्याला प्रशिस्त पद्धत देण्याचा ना ठीक आहे. प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांची नावं टाकावं लागतं का? आणि मी मला आमंत्रण माझा राग पण नाही, मला काय ते मी तक्रार पण नाही करत. हे होतं असं कधी कधी पण विटूस तर काहीच नाही अजिबात. हे बघा, प्रश्न असे की शेवटी मान सन्मानाच्या गोष्टी करून वादविवाद होण्यापेक्षा समाजाकरता आपल्याला काम करायचं म्हणून काम केलं पाहिजे. आमचा तो कार्यक्रम झाला, आनंद आहे. ओके, नमस्कार.